नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, परवाच कातर खटाव या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका नव हिंदकेसरी बकासूर आणि हिंदकेसरी सर्जाने तृतीय क्रमांक केला आहे. दोन्ही नंदींचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. बकासूरने सुद्धा 3 मैदानानंतर गुलाल घेतला आहे आणि सर्जाचा सुद्धा खूप चांगला कमबॅक झाला आहे. मित्रांनो, आज आपल्या सर्व शेतकरी बांधवांचा बेंदूर सण आणि या सणानिमित्त सर्व बैलगाडा मालक असतील, शेतकरी बांधव असतील, सर्वांना या सणानिमित्त खूप खूप शुभेच्छा. आपली जी सबस्क्रायबर फॅमिली आहे त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आणि मित्रांनो, आता आपण बघूया बकासूरचं पुढचं नियोजन कसं आहे. मित्रांनो, आज बकासूर बेंदूर या सणानिमित्त कोरेगावला बापू धनावडे यांच्या घरी जाणार आहे. त्यांच्या घरी बकासूरची आज मोठी मिरवणूक आहे. तर मित्रांनो, आता आपण बघूया बकासूर नक्की कोणत्या मैदानात पळणार आहे. तर बकासूर आता डायरेक्ट 22 तारखेला जुना बैलपोला माळशिरस हिंदकेसरी मैदान या मैदानात आपल्याला बकासूर पळताना दिसेल. याच्यामध्ये सुद्धा मैदान आहेत, परंतु हे हिंदकेसरी मैदान आहे आणि डायरेक्ट ह्याच मैदानात आपल्याला बकासूर पळताना दिसेल. आणि मित्रांनो, 4-5 मैदानात बकासूर गुलाला तर आहे, परंतु 1 नंबरचा मानकरी झाला नाही. त्याच्यामुळे आपल्याला बकासूरकडून या मैदानात नक्कीच 1 नंबरची अपेक्षा आहे आणि मोठ्या मैदानाचा मोठा वास्ताद आहे आपला नाव हिंदकेसरी बकासूर. त्याच्यामुळे नक्कीच तो कमबॅक करेल. आणि मित्रांनो, आता आपण बघूया की नक्की बकासूरचा पायरा या मैदानात कोण असू शकतो. तर मित्रांनो, पेडगाव हिंदकेसरीला बकासूर सोबत ज्या नंदीने 1 नंबर केला होता असा संभाजीनगरचा लखन मित्रांनो मोबाईल शेट यावेळी टॉपचाच पायरा करणार. आणि मित्रांनो, जर संभाजीनगरचा लखन नसेल तर आदत किंग भुंगा हा बकासूरचा पायरा असू शकतो, कारण अमरापूर मैदानामध्ये बकासूर आणि भुंगाचा फेरा सुद्धा निघाला होता. दोन्ही नंदी जबरदस्त पळाले होते. त्याच्यामुळे मित्रांनो, बकासूरचा पायरा भुंगा किंवा संभाजीनगरचं लखन 95 ते 90% हे ह्या दोघांपैकी एक पायरा आपल्याला दिसू शकतो. तर मित्रांनो, कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय गाईज.